रायगडच्या महाडमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी निषेध करण्याचा त्यासाठी आंदोलन करण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेनं इशारा दिलेला आहे। भरत गोगावले यांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना यावेळी आंदोलन करणार आहे। पोलिसांकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना या सगळ्या प्रकरणावरून नोटीस बजावली गेली आहे। खबरदारी म्हणून महाडमध्ये पोलीस बंदोबस्त सुद्धा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। शासन आपल्या दारी कार्यक्रम रायगडच्या महाडमध्ये होणार आहे आणि विरोधकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय, निषेध नोंदवण्याचा इशारा दिलाय आणि त्याच्यामुळे पोलीस बंदोबस्त ठेवावा लागलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना नोटीस बजावलेली आहे पोलिसांनी, कारण या कार्यक्रमादरम्यान गोंधळ होण्याची शक्यता आहे। जर ठाकरेंची शिवसेना आंदोलन करणार असेल, जर आक्रमक झाली तर शासन आपल्या दारी या कार्यक्रमात गोंधळ होऊ शकतो। प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून आपण या संदर्भात अपडेट्स घेऊया। अजय, काय नेमकी नोटीस बजावलेली आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना, काय नेमकं घडू शकतं? आपण जर पाहिलं रीती तर थेट आता बॉन्डच जो आहे तो ठाकरेंच्या प्रतिनिधींकडून बनवून घेण्यात आलेला आहे। ह्या आधीच त्यांना जे आहे त्या आजच्या कार्यक्रमाच्या आधीच त्यांना जे आहे त्या नोटिसा देण्यात आलेल्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे नुकतंच हिवाळी अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनात भरत गोगावले ते या रायगडच्या आमदार आणि शिंदेच्या शिवसेनेसोबत आहेत। त्यांनी एक वक्तव्य केलं होतं आणि या वक्तव्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक होताना पाहायला मिळत होती आणि त्यानंतर आज रायगडमध्ये स्वतः एकनाथ शिंदे शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी भरत गोगावले यांच्या आयोजित कार्यक्रमाला एकनाथ शिंदे असणार। पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आजच्या नेमक्या कार्यक्रमात काय गोंधळ होणार हे पाहणं महत्वाचं आहे, कारण की ठाकरेंची शिवसेना जी आहे ती आक्रमक होताना पाहायला मिळते। मागच्या वक्तव्य केल्यापासून आज नेमकं काय होणार, पण त्याच्या आधीच त्यांना जे आता पोलिसांकडून नोटीस बजावून जामीन मंजूर जो आहे तो करण्यात आलेला, पण त्यांना आज हालचाली पुन्हा होणार का हे पाहणं बघणं महत्वाचं ठरणार आहे। अजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।